नमस्कार मित्रांनो, स्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता ऐश्वर्या ही सयाजीला फोन करते। तेव्हा सयाजी ऐश्वर्याला म्हणत असतो की हे बघ अगं, हे तर सगळं काही होतच असतं, परंतु मला एक गोष्ट सांग, सारंगला मरून दे, मला सांग तू मात्र ठीक आहेस ना। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो मी ठीक आहे, परंतु मी तर येथे घरातच अडकून पडलेले आहे। पाठीचं दुखणं हे नाटक वगैरे सगळं काही ओके आहे, ठीक आहे, पण डॅडा हो सारंगला पोलीस घेऊन गेले, त्याला आपल्याला सोडवावं लागेल आणि डॅडा त्याला जर जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी सोडवलं तर परत त्यांच्या बाजूने जाईल। तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं ते कशाला सोडवतील, कारण येथे आपल्यालाच ते जमेला आणि त्यांना कसे जमेल ते त्याला सोडवण्यासाठी। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा म्हणजे एक मिनिट, तुम्ही नक्की काय बोलतात, म्हणजे सारंग कायमचा अडकला तो नाही सुटू शकत का? तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघ तो आता पूर्णपणे अडकलेला आहे आणि मी सुद्धा तुला जरा स्पष्ट सांगतो, अगं तो तर अडकला, परंतु तू मात्र यात अडकू नको, नाहीतर तू सुद्धा कायमची त्याच्याबरोबर 12च्या भावामध्ये त्या जेलमध्ये जाशील। आपण त्या चेकवर सह्या केलेल्या नाही, ज्या काही सगळ्या सह्या केलेल्या आहेत तर त्या सारंगने केल्या, त्यामुळे तो पूर्णपणे आता यात फसलेला आहे आणि तू मात्र भोळी पण आणि लांबच राहा, आणि तेथे जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर सरळ तू इकडे निघून ये। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा मी तुम्हाला आत्ताच बोलले, माझी पाठ दुखते, मी पाठ दुखण्याचं नाटक केलं, मला धड उभा राहता येत नाही, चालता येत नाही, सगळी काही नाटकं मी केलेली आहे, तिकडे येताना मी घरी कशी येऊ सांगा बरं, पाठीवर रांगत रांगत येऊ का? तेव्हा सयाजी म्हणतो की पाठीवर रांगत ये, नाहीतर जसं जमेल तसे, तेथे मात्र ती जानकी तुला सुखाने नाही जगून देणार, हे तू माझं ऐक। तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो, ऐश्वर्या रागाने सयाजीला म्हणते की हे बघा डॅडा, तुम्ही आत्ता फोन ठेवा, मी तुमच्याशी नंतर बोले। तेव्हा आता सयाजी म्हणतो की बरं ठीक आहे आणि तो फोन कट करतो। तोच लगेच ऐश्वर्या मागे वळून पाहते तर जानकी तिच्यासाठी पुरणपोळी घेऊन आलेली असते, तर ऐश्वर्या खूप अशी दचकते आणि घाबरते। जानकी विचारते की काय ग, काय झाले? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ग इतकी भूतासारखी आली, मी किती घाबरले बरं। तेव्हा जानकी हसून म्हणते की काय दचकलीस, आणि अच्छा अच्छा साहजिकच आहे, कारण कसं की इतक्या दिवसापासून तुला मला घरात बघण्याची सवय नाही आणि आज मात्र मी अचानक घरात आहे, बरं ते सर्व जाऊन दे। बाय द वे ऐश्वर्या, अगं तुझी पाठ कशी आहे बरं? तेव्हा ऐश्वर्या जोरात पाठीत चमक निघल्याचं पुन्हा नाटक करते आणि जोरात आई ग असं ओरडते। तेव्हा जानकी तिच्या हाताला मुद्दाम धरते आणि तिला बेडवर बसवते। तेव्हा जानकी तिला म्हणते की ऐश्वर्या अगं तुझी तर खूप अशी धावपळ होत असेल ना आईंना आमच्या विरोधात भडकवण्यासाठी। तेव्हा ऐश्वर्याला बरोबर टोमणा बसलेला असतो। ऐश्वर्या म्हणते की हे तेव्हा आता जानकी म्हणते की सगळं काही पाहते मी, अगं सगळं काही, तुझी कशी फजिती होते, कोणत्या दिशेने तू चाललेली आहे, सगळं काही मला दिसते। त्यानंतर आता सारंग जेव्हा सयाजीला फोन करतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सारंग जवळ येतो आणि म्हणतो की झाले का सगळ्यांना फोन करून, आणि अजून कोणाला फोन करण्याचा बाकी आहे का? तेव्हा आता सारंग लगेच हात जोडतो। सारंग म्हणतो की साहेब इतक्या लवकर कसे हे जमेल? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही जमणार, मला माहिती आहे तुमच्यावर जो काही फ्रॉडचा केस लागलेला आहे त्याबद्दल आम्ही आता काहीच करू शकणार नाही। तेव्हा आता सारंग रडतच हात जोडतो की मला माफ करा, माझी काही चूक नाही, मी कुणाला फसवलेलं नाही, प्लीज मला समजून घ्या। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओ रणदिवे साहेब तुम्ही असं काय करतात, ओ तुम्ही तर सह्या केल्या होत्या। तेव्हा सारंगला सह्या केल्याच्या क्षणाची आठवण होते आणि तो म्हणतो की घाबरतच मी सह्या केल्या होत्या। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघ लक्षात घे, तू रणदिव्यांच्या घरातील आहे म्हणून शांतपणे मी तुझ्याशी बोलतो, तू माझ्या जास्त डोक्यात जाऊ नकोस, तू इतके पैसे कुठे उडवले, काय वगैरे करतो की काय? तेव्हा आता सारंग हात जोडतो। सारंग म्हणतो की नाही हो साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलेलं नाही, मी चांगल्या घरातील मुलगा आहे, प्लीज साहेब असं काही बोलू नका। जे काही आम्ही ते पैसे घेतले होते ते श्री आणि सोही जी काही आपल्या गावात स्पर्धा झाली होती आणि आम्हाला स्वतःची ऍप उघडायची होती, त्याच्या डेव्हलपमेंट मध्ये आम्ही सगळे काही पैसे खर्च केले। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सगळे पैसे संपलेत, थांब मी तुझा अकाउंट चेक करू का? तेव्हा लगेच मोरेंना सारंगचं अकाउंट चेक करायला सांगतात। तेव्हा आता मोरे म्हणतो की हो करतो, म्हणून तो लगेच फोन लावायला घेतो। तेव्हा सारंग लगेच म्हणतो की नाही तुम्ही असं करू नका, मला असं बोलायचं होतं की आता अकाउंट मध्ये थोडेसे पैसे शिल्लक आहेत। तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आहे ना, मग हे सर्व तू कधी सांगणार? ते विचारल्यानंतर थांब, तू असं काही सांगणार नाहीस, तुझ्यावर मात्र आता इन्स्पेक्टर साहेब त्याला मारण्यासाठी लगेच हात वर उचलतो। तेवढ्यात आता ऋषिकेश आणि सौमित्र तेथे येतात। ऋषिकेश जोरात ओरडतो की थांबा। तेव्हा सारंग आणि इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशकडे दरवाजात पाहत असतात। तेव्हा सौमित्र पुढे येतो। सौमित्र म्हणतो की तुम्ही याच्यावर असा हात नाही उचलू शकत। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतो की हात काय, मी पायाने तोडवणार होतो, परंतु तेवढ्यात तुम्ही आलात। तेव्हा आता ऋषिकेश शांत उभा राहतो, कारण त्याचे सुद्धा अगदी हात सळसळत असतात, परंतु तो स्वतःला शांत करतो। त्यानंतर आता इकडे जानकी ऐश्वर्याला विचारते
विचारते की काय ग केलं होतं ग माझ्या सारंग भाऊजींनी, कसं तू त्यांना स्वतःच्या काबीज मध्ये केलं ग, पूर्ण सारंग भाऊजींना बदलून टाकणे। हे बघ ना, सारंग भाऊजीला पोलीस सुद्धा घेऊन गेलेत आणि जेव्हा पोलीस घेऊन गेले त्यावेळेस तू तर बाहेर डोकायला सुद्धा आली नाहीच, मग तुझ्या मनामध्ये काहीच असा विचार नाही आला का, शांतपणे तू तर बसून राहिलीस। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंगच्या मूर्खपणाचा दोष तू मला का देते। तेव्हा आता जानकी म्हणते की कारण या सगळ्याला मात्र तूच कारणीभूत आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी काहीच केलं नाही, माझी काही चूक नाही, सह्या तर त्याने स्वतः केल्या होत्या। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तूच त्यांना ह्या सह्या करण्यासाठी भाग पाडलंस। तेव्हा आता ऐश्वर्याला त्या क्षणाची आठवण होते, कारण सारंगकडून सह्या तिने कोणत्या पद्धतीत घेतल्या होत्या। बाळाचं फ्युचर घडवण्यासाठी आपल्याला अगोदर बाळाच्या भविष्याचा विचार करायला नको का, म्हणून आता आपण पुढचं जे काही भवितव्य यात अगोदर तुम्ही सही करा आणि ते पैसे आपल्याला घ्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित डेव्हलपमेंट करता येईल, बाळाचे भविष्य सुद्धा घडवता येईल आणि मग आपण बाळाचा विचार करू। तेव्हा आता बाळाचा विचार करू असं म्हटल्यानंतर सारंगने तर लगेच ऐश्वर्यावर खुश होऊन सह्या केलेल्या असतात। तेव्हा आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं मी काय माझ्या सारंग भाऊजींना आज ओळखते का, काय करू शकतात, कसं वागू शकतात याची पूर्ण कल्पना मला आहे आणि तू सुद्धा कशी वागू शकते याची पूर्ण कल्पना ऐश्वर्या मला आहे हे लक्षात घे। जे काही केलंस ना तू शेवटी त्यांना टोकापर्यंत आणलं आणि जेव्हा मात्र कड्यावरून पाय घसरत ते पडत होते पण साधा मदतीचा हात सुद्धा तू त्यांना पुढे केला नाही। तू तर त्यांची बायको आहे ना, मग ही असते का नवरा बायकोची अशी रीत। त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब इकडे सौमित्रा आणि ऋषिकेश यांना विचारतो की बोला आणले का तुम्ही पेपर्स जे काही हे बेल बद्दल। तेव्हा सौमित्र ऋषिकेश दादाकडे पाहतो आणि जे काही पेपर्स तो घेऊन आलेला असतो इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये पेपर्स देतो। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब पेपर चेक करतात आणि खरंच क्या बात आहे, इतक्या लवकर पेपर्स बनवले सुद्धा असे म्हणतात, तर सारंग ते ऐकून खुश होत। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की घरच्या वकिलाचा हाच फायदा असतो आणि सारंगला म्हणतो की बघितलंस का तुझा हा वकील भाऊ तुला बेलचे पेपर घेऊन सोडवायला आला सुद्धा। तेव्हा आता सारंगला खूप असा आनंद होतो, त्याचा चेहरा पूर्णपणे खुलतो आणि तो सौमित्राला थँक्यू म्हणतो आणि चला आता असे म्हणतो। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतो की एक मिनिट थांब, बेलचे पेपर्स तर तुम्ही आणले पण पैसे आणलेत का। तेव्हा आता ऐश्वर्या इकडे जानकीला असं म्हणते की तुमची सुद्धा टीम होती, तू ठेवली का त्याची आठवण, सारखं आपलं सारंग भाऊजी असं सारंग भाऊजी तसं, मग ठेवली का तू आठवण, मग काय उपयोग होता त्या नात्याचा आणि एकत्र कुटुंबात, काय उपयोग आहे त्या एकत्र कुटुंबाचा, आमची कंपनी बर्बाद करण्यासाठी तू तर शेतकरी आणि हितकरी हे ऍप काढलं होतं, तेव्हा नाही का तुला आठवण आली या नात्याची, कंपनी वाचवायला मी उभी राहिले होते सारंग सोबत। तेव्हा आता जानकी म्हणते की वाचवायला की बुडवायला, आणि हे बघ सारंग भाऊजी कंपनीच्या बाबतीत तर अति प्रामाणिक होते, पण तू ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील तुला तर कधीही आमची कंपनी चालवायचीच नव्हती, तुला ती कंपनी बुडवायची होती आणि शेवटी जे करायचं होतं शेवटी ते तूच केलं आणि मीच तुला लग्न करून या घरामध्ये घेऊन आले होते। आणि हे बघ अगोदर आम्हाला हेच वाटलं होतं की सौमित्र भाऊजींबरोबर लग्न मोडून सुद्धा दोन्ही घरांना एकत्र आणण्यासाठी तू सारंग भाऊजींबरोबर लग्न करायला तयार झाली, तेव्हा तू तुझं मन मोठं केलं होतंस, परंतु तू मात्र आमच्या घरामध्ये आली होती आमचं घर मोडण्यासाठी, आम्हाला बर्बाद करण्यासाठी, कारण तुझं सौमित्र भाऊजींबरोबर लग्न नाही झालं आम्हाला सगळं काही कळलं, कारण तू तुझ्या सुडाच्या भावनेच्या ह्या अग्नीमध्ये आमच्या घरातील आनंद प्रेम विश्वास या सगळ्याची तू होळी करते। त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी पैसे मागितल्यानंतर लगेच ऋषिकेश आपल्या हातातील पैसे काढतो आणि लगेच तो इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात ते पैसे देतो। तेव्हा आता सारंग बघूनच उभा असतो, शेवटी सारंगला खाली मान घालावी लागते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हसतो आणि त्या दोघांना म्हणतो की तुम्ही तर कॉम्प्लिकेट भाऊ आहात ना, आणि बघितलं का हा भाऊ तुला आमच्या ताब्यात देण्यासाठी आमची मदत करतो आणि तुला बेल करण्यासाठी तुझे पैसे काय भरतो, खरंच कमाल आहे, आणि काय मॅटर आहे रे नक्की। तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की सर फॅमिली मॅटर आहे, तुम्ही त्यात लक्ष देऊ नका, बेलचे पेपर्स आणि पैसे तुम्हाला मिळालेत ना, मग आता आम्ही सारंगला नेऊ शकतो का। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो घेऊन जा, परंतु चौकशीसाठी तुम्हाला त्याला कोर्टामध्ये घेऊन यावे लागेल, नाहीतर उद्या तर आम्ही याची कस्टडी सुद्धा मागू शकतो, कळले का तुम्हाला। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की जे काही करायचे असेल ते तुम्ही कायद्याने करू शकतात आणि आम्ही सुद्धा सर्व काही कायद्यानेच करू। आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे आणि घेऊन जा याला। तेव्हा सारंग लगेच ऋषिकेश जवळ दादा दादा हात जोडून करत येतो, परंतु आता ऋषिकेश त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही आणि डायरेक्ट उठतो आणि तो बाहेर जातो, तो सारंगचा शब्द सुद्धा ऐकून घेत नाही। तेव्हा आता सौमित्र सारंगला आवरतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाहेर घरी चल असे म्हणतो। तेव्हा आता हा खाली मान घालणारा सारंग आता नंदी बैलासारखा पुन्हा घरी येतो। त्यानंतर आता इकडे जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या
तू अशी आहेस की वाटेल त्या थराला तू जाऊ शकते। तेव्हा ऐश्वर्या मात्र अगदी तोऱ्यात म्हणते की हो चला आता सुरू झाले, कारण मास्तरीनबाई घरात काय आल्या तर मात्र त्यांची डायलॉगबाजी सुरू झाली। तुझ्या शिकवण्या तर आता सुरूच झाल्या, मला काय वाटतं की अगं तू हातात एखादी छडी ठेवत जा, म्हणजे घरातील सगळेजण तुला घाबरतील, परंतु ही ऐश्वर्या कधीही तुला नाही घाबरणार, कारण मी घाबरत तर नाहीच, कारण मी घाबरवते। त्यामुळे आता ही तुझी जी काही फडफड सुरू आहे ना ती बंद कर, कळले असेल तुला। आणि हे बघ, तुझा कितीही गृहप्रवेश जरी झाला असला ना तरी सुद्धा नानांना जिन्यावरून ढकलणारी तूच आहेस, हा आरोप तुझ्यावरच आहे हे लक्षात ठेव। तेव्हा आता जानकी तर हसायला सुरुवात करते आणि हसून ती ऐश्वर्याला म्हणते की अगं माझ्या लक्षात राहणार नाही तर बाकी कुणाच्या लक्षात राहणार बरं, नानांना कुणी ढकलले हे माझ्या चांगलंच लक्षात आहे। तेव्हा आता ऐश्वर्याला त्या क्षणाची आठवण येते। ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते तुझ्याकडे पुरावा आहे का काही? तेव्हा आता जानकी म्हणते की अगं आहे, आणि असा तसा नाही तर भक्कम पुरावा माझ्याकडे आहे, देईन मी तुला एक एक पुरावा चांगला देईल, पण त्या अगोदर असं म्हटलं की तुझं तोंड गोड करायला हवं। अगं हेच बघ ना, वाजत गाजत मी या घरामध्ये आले, याचा आनंद मी तुझ्यासोबत सेलिब्रेट करायला नको का? अगं यानंतर तर ऐश्वर्या तुला खूप काही भोगावं लागणार आहे, कायमचं तुझं तोंड हे कडू होणार आहे। त्या अगोदर मला असं वाटलं की जरा गोडाधोडाचं तुला भरवावं माझ्या जाऊबाईला, म्हणून जानकी आपल्या हाताने पोळीचा घास आहे तर ऐश्वर्याला भरवायला सुरुवात करते। तिच्या समोर आता तिने तो घास धरलेला असतो आणि ती आता ऐश्वर्याला खा असं म्हणत असते। तेव्हा ऐश्वर्या तर आता अगदी खाली मान घालून पाहत असते आणि रागाने तो जानकीच्या हातातील पुरणपोळीचा घास फेकून देते। तेव्हा जानकी दुसरा घास घेते आणि ऐश्वर्याला भरायला लागणार तोच लगेच ऐश्वर्या आपल्या हाताने तो हात जानकीचा हिसकवायला जाते, परंतु जानकी लगेच दुसऱ्या हाताने तिचा हात धरते आणि अगदी जोरजोराने ती पुरणपोळी जबरदस्तीने तिच्या तोंडात भरवत असते आणि माझ्या गुन्हेचा एक एक करून मी सगळं काही आता असा भक्कम पुरावा तयार करून अगदी सगळ्यांसमोर आणणार। अगं 100 पाप तर देव सुद्धा माफ करतो, परंतु त्यानंतर सुरुवात होते तर सुदर्शन चक्र आणि संपवतो मात्र पापाचं दुष्ट चक्र। म्हणून आता जानकीने अख्खी अर्धी पोळी तिच्या त्या तोंडात भरलेली असते आणि कुत्र्यासारखी तोंडात ऐश्वर्याने ती पोळी धरलेली असते आणि जानकी मात्र अगदी तिला ह्या दुर्गा अवतारात हे असं चॅलेंज देते आणि ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव की तुझी सुद्धा अशीच गत होणार आहे, त्यामुळे तू जपून राहा आणि या घरात आलेली जानकी ही अगोदरची जानकी नाही। अगं तुझ्यासाठी रात्र काय, परंतु आता दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे आणि चुटकी वाजत म्हणते की तू आता इथून पुढे दिवस हे उलटे मोजायला सुरुवात कर, कारण तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। ऐश्वर्या अगदी ती तोंडात पोळी धरून कुत्र्यासारखं जानकीकडे पाहत असते। तेव्हा जानकी बाहेर निघून जाते आणि ऐश्वर्या आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते, तिच्या तोंडातून एकही शब्द असा फुटफुटत नसतो। त्यानंतर आता जानकी बाहेर येते तर अवंतिका ही बाहेर वाटच पाहत असते आणि तेवढ्यात मात्र ऋषिकेश आणि सौमित्र सारंगला घरी घेऊन येताना जानकीला दिसतात आणि ते दरवाजात येतात। तो जानकी धावतच ऋषिकेश जवळ येते, परंतु ऋषिकेश आता कुणाशी काहीच बोलत नसतो आणि पुढे जात असतो। तेवढ्यात सुमित्रा ही सारंगला विचारते की सारंग अरे कसा आहेस तू, पोलिसांनी तुला काही त्रास दिला का रे? तेव्हा आता सारंग काही न उत्तर देता आतमध्ये जायला निघतो। तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, परंतु सौमित्र म्हणतो की थांब सारंग। तेव्हा सारंग पुन्हा आता लगेच म्हणतो की कशाला, तुम्ही सगळेजण मिळून मला प्रश्न विचारता, चौकशी करता, सहानुभूती दाखवणार, चर्चा करणार आणि हात जोडून म्हणतो की मला त्याच्याशी काही एक प्रश्न नकोय प्लीज। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग, तुला चर्चा करायला नाही थांबवत। लगेच सारंग तोऱ्यात विचारतो की मग कशाला थांबवलं? सौमित्र म्हणतो की कारण तुला सगळ्यांशी आता बोलायचं आहे। तर जानकी विचारते की काय झालं सौमित्र भाऊजी? तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी बहिणी काही नाही, कारण सारंगला आता बेलवर आणलं, परंतु काही असा डॉक्युमेंट्स आहे की ज्यावरती सारंगच्या सह्या लागतील। तेव्हा आता सारंग तर लगेच बावचल्यासारखं करतो आणि घाबरतो, सह्या आणि माझ्या सह्या नाही, मी सह्या नाही करू शकत, आणि आता सही म्हटल्यानंतर माझी छाती धडधडायला लागते, त्यामुळे मी सही नाही करणार। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सारंग तू मूर्खासारखं वागू नको, सही कर। तेव्हा आता सुमित्रा विचारते की सौमित्र अरे कसले पेपर्स आहे ते? तर सौमित्र सांगतो यावर असं लिहिलेलं आहे की सारंग रणदिवे हे बॅकअप आहे। तेव्हा सर्वजण विचारतात की सौमित्र भाऊजी काय म्हणतात तुम्ही? तर सौमित्र पुढे म्हणतो सारंगच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी, ना सोनं नाणं काहीच नाही, आणि ना तो कुठे नोकरी करत आणि ना त्याच्या नावावर कुठलीही कंपनी आहे म्हणून। तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश शांत असतो। तर सारंग लगेच आता सौमित्रला म्हणतो की अरे दादा तू काय बोलतोस? अरे याच्यावर मला सही करायला सांगतो, एकतर ते कर्ज घेऊन मी लाचार तर बनलो होतो आणि आता मात्र ही सही करून मी भिकारी आहे असं डिक्लेअर करू? तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, तू जर असं केलं नाही तर तुझ्याकडे असलेल्या सगळ्या काही
काही त्या गोष्टी आहे तर ते लोक घेऊन जातील आणि तुझ्या नावावर जे जे काही आहे ना ते सगळ्यावरती जप्तील आणि तुझ्याकडे फक्त सारंग हा एकच पर्याय आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर सारंगला आणखीन मोठा धक्का बसतो, कारण या ऐश्वर्याच्या नादाला लागून आपण पूर्णपणे भिकारी बनलेलो आहोत हे सारंगला आता समजतं. सौमित्र म्हणतो की हे बघ, तुझ्या नावावर काही नाही, तू भिकारी आहे, तू बर्बाद झाला हे आपल्याला दाखवावं लागेल. तेव्हा आता सारंग सौमित्राला म्हणतो की दादा, माझ्याकडे काही प्रॉपर्टी आहे आणि काही पैसे आहेत, मग मी ते काय करू. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ते सर्व काही तू आईच्या नावावर करू शकतो. तेव्हा जानकी सुद्धा सारंगला समजावते की हो सारंग भाऊजी, हे बघा, सौमित्र भाऊजी आपल्यापेक्षा वकिली जास्त करतात, त्यांना वकिलीचं जे काही आहे ते समजते आणि कायद्याची भाषा सुद्धा समजते, ते जे काही करतील ते कायद्याने करतात. आणि सौमित्र भाऊजी काय, परंतु घरातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न नाही करणार, उलट सगळेजण तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे जे काही बोलतात ना अगदी तसेच करा, त्यावरती तुम्ही सह्या करून टाका. तेव्हा आता सारंग म्हणतो की सह्या करू आणि नंतर मी उपाशी मरू का. जानकी म्हणते की अहो तुम्ही असं का करतात, असं तुमच्याशी कोणी वागेल का, आम्ही तुम्हाला उपाशी ठेवणार आहोत का. अहो हे घर तुमचं आहे, या घरातील माणसं तुमची आहेत, त्यामुळे असं काही तुमच्या बाबतीत नाही होणार, आम्ही सगळेजण तुमची काळजी घेऊ. म्हणते की तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्याकडे सर्वजण आम्ही लक्ष देऊ, परंतु प्लीज आता सौमित्र भाऊजी तुम्हाला जे काही सांगतात ते ऐका. तेव्हा अवंतिका सुद्धा म्हणते की हो सारंग भाऊजी, आम्ही सगळेजण आहोत ना, तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही वहिनींना सांगा, आम्हाला सांगा, आम्ही कधीच तुम्हाला का आणि कशासाठी हे नाही विचारणार. आणि हे बघा भाऊजी, मी तुम्हाला एक तुमची वहिनी म्हणून नाही तर एक लॉयर म्हणून सांगते, तुमच्याकडे आता कोणताही असा पर्याय नाही, शेवटी तुम्हाला ते करावंच लागेल आणि प्लीज तुम्ही एवढं करा, नाहीतर जे काही उरलेलं आहे ना ते सगळं काही त्या सावकाराच्या घशामध्ये जाईल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, प्लीज एकदा विचार करा. तेव्हा आता हे सर्व ऐकून सुमित्रा सुद्धा सारंगला म्हणते की सारंग तू सही कर. तरी सुद्धा सारंग विचारतच असतो. तर सुमित्रा म्हणते की सारंग, अरे कसला इतका विचार करतोस, हा विचार तू जेव्हा सयाजीरावांनी तुझ्याकडून सह्या घेतल्या होत्या ना तेव्हा करायला हवा होता, त्यामुळे चल आता तू सही कर. तेव्हा सौमित्र लगेच त्याच्यासमोर ते पेपर्स धरतो, तरी सुद्धा सारंग विश्वास ठेवायला तयार नसतो, त्याला ती सही करूशी वाटत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, निदान या भावावर तरी विश्वास ठेवा. तेव्हा सारंग आता ते पेपर्सकडे पाहत असतो आणि अगदी असा घाबरल्यासारखा तो पेन हातातून घेतो सौमित्राच्या. तेव्हा ऋषिकेश आता सारंगकडे रागाने बघत असतो. तेव्हा मात्र आता हे सर्व काही आजी पाहते. आजी आता मनात म्हणते की या सर्व कोल्यांनी माझ्या गोंडस बाळाचा लचका तर तोडला, सगळेजण मात्र त्याच्यावरच तुटून पडले. ही गोष्ट तर मला गुंडीला सांगायलाच पाहिजे. म्हणून आता चोंबडेपणा करणारी आजी धावतच आता ऐश्वर्याच्या रूम मध्ये जाते. तर ऐश्वर्या मात्र जे काही पोळीचं तेथे ताट आहे तर त्या ताटाकडे पाहत असते आणि जानकीने तिला जे काही अगदी जबरदस्तीने ती पोळी भरवलेली असते ते सर्व क्षण आता ह्या ऐश्वर्याला रूम मध्ये आठवतात. म्हणून ऐश्वर्याला आता खूप असा राग येत असतो आणि तेवढ्यात आजी धावतच येते आणि म्हणते की गुंडी, अगं खाली काय चाललंय हे तुला माहिती आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की खड्ड्यात गेलं, मला काही फरक पडत नाही की खाली काय चालले ते, एकदा की तो सारंग पोलीस स्टेशन मधून बाहेर पडून दे, मग मी पाहते सगळ्यांकडे. तेव्हा आजी म्हणते की अगं सारंग तर बाहेर आला सुद्धा, सौमित्र आणि ऋषिकेश या दोघांनी त्याला सोडून सुद्धा आणलं, परंतु खाली मात्र जे काही चाललेलं आहे ना त्यामुळे तुझी मात्र वाट लागेल. तेव्हा ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय. तर आजी म्हणते की अगं त्या सौमित्राने सारंगला कसले तरी सही करण्यासाठी खाली पेपर्स दिले, जे असं ते काय म्हणतात ना बँक, पैसे नाही असं दिसलं पाहिजे, म्हणजे बँक करपट असली पाहिजे असं वाटलं पाहिजे. तेव्हा आता ऐश्वर्याच्या लक्ष देते. ऐश्वर्या म्हणते की अच्छा बँक करप. तेव्हा आजी म्हणते की हो तेच ते, काय ते, पण आजी पुढे काय ते सांगा. तेव्हा मात्र आजी खाली जे काही घडलेले आहे ते सर्व काही आता ऐश्वर्याला सांगते की जे काही सारंगच्या नावाने आहे ते सर्व आता आईच्या नावावर केलेलं आहे. ते ऐकून मात्र आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते. आणि इथून पुढे जर आम्हाला पैशाची गरज लागली तर ते पैसे आम्ही कुणासमोर भीक मागायची. तेव्हा ऐश्वर्या आता तर खूप अशी भडकते. तेव्हा आता आजी म्हणते की अगं तुम्हाला जर काही पैसे हवे असतील तर सुमित्रा एक कवडी सुद्धा तुम्हाला देणार नाही, मग तुम्हाला काय करावे लागेल की त्या जानकी समोर तुम्हाला भीक मागावी लागेल. तेव्हा आता ऐश्वर्या तर हे ऐकून पूर्णपणे रडकुंडीला येते. आजी तिचं सोंग आणते की पैसे दे म्हणजे भीक कशी मागावी लागेल. आणि तेवढ्यात सारंग खाली मान घालून आत येतो. ऐश्वर्या रागाने सारंगला म्हणते की काय हो तुमचं शिक्षण किती आहे. सारंग म्हणतो की काय
तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला साधं बेसिक सुद्धा नॉलेज नाही का? तुमच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या तुमच्याकडून घेतल्या आणि त्या जानकीनं आपल्याला कंगाल केलं, कंगाल, आणि उद्या मात्र ती आपल्याला भीक मागवायला बसेल तेव्हा कुठे तिच्या आत्म्याला शांती मिळणार आहे? सारंग काय मूर्खपणा करून आला तो तुम्ही? तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तर आजी म्हणते की दोघेही शांत व्हा. ऐश्वर्या, मी आहे ना तुमच्या सोबत, त्यामुळे मी जे काही करते ना ते सगळं काही बरोबर करते. मी सुमित्राला सगळं काही समजावून सांगते, मी तिची दिशाभूल करते. एकदा की तिची दिशाभूल झाली तर मग मात्र आपलं काम सोपं होईल. ऐश्वर्याला आता रागाने आजीकडे पाहत असते आणि ऐश्वर्याचा सगळ्यासमोर आता शेवटी बंदोबस्त होतो. त्यानंतर इकडे जानकी आता ऋषिकेश रूममध्ये असताना त्याला झोपण्याच्या अगोदर कॉफी घेऊन येते आणि ऋषिकेश, मला माहिती आहे अजून मी विसरलेली नाही की झोपण्या अगोदर तुम्हाला कॉफी लागते, त्यामुळे ही गरमागरम कॉफी तुमच्यासाठी. तर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं तू अजूनपर्यंत तुझ्या जुन्या सवयी नाही विसरली. तेव्हा आता जानकी म्हणते की मला जुनी नाती, जुन्या ह्या सगळ्या आपल्या सवयी अजूनपर्यंत त्याची सवय आहे. तर दोघांना सुद्धा खूप असं हसायला येतं. तेव्हा आता ऋषिकेश खुश होऊन जानकीला म्हणतो की खरंच तू कमाल अशी कॉफी बनवली, थँक्यू जानकी. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो थँक्यू तर मी तुम्हाला म्हणायला पाहिजे, तुम्ही सारंग भाऊजींना सोडून आणले. तर आता ऋषिकेश म्हणतो की तुझ्यासाठी, कारण मी आज सुद्धा सारंगला सोडून आणलं ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. अगं तुझं मन मला कळतं, परंतु काही गोष्टी मात्र अशा जिव्हारी लागतात, लगेच त्या अशा गोष्टी नाही विसरता येत. काही जखमा इतक्या पटकन नाही भरू निघू शकत, कारण त्यासाठी तर वेळ लागावा लागतो. त्यामुळे जानकी मला थोडासा वेळ हवा आहे. तुझ्यासारखं मला अचानक असं कोणाशी गोड नाही बोलता येत. त्यावर आता जानकी म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, परंतु आज मात्र तुम्ही तुमचं पहिलं पाऊल टाकलं, यातच सगळं काही आलं. त्यानंतर आता जानकी विचारते की ऋषिकेश, मला एक गोष्ट सांगा की सारंग भाऊजींना बेलवर सोडण्यासाठी पैसे तुमच्याकडे आलेत कुठे? आता ऋषिकेश म्हणतो की ते पैसे आपल्याला पुढच्या महिन्याचे घराचं भाडं भरायचं होतं, म्हणून काही पैसे मी बाजूला काढून ठेवले होते आणि आता मात्र आपण या घरामध्ये आलो, मग ते पैसे मी तिकडे वापरले. आणि हे बघ, मी कितीही पैसे जरी भरले असेल परंतु या घरातील लोकांवर माझा थोडासा सुद्धा विश्वास नाही. त्यानंतर आता आजी इकडे सुमित्राचे कान भरायला येते. सुमित्राला म्हणते की काय ग, तू काय इतका आंधळेपणामुळे त्या जानकीवर विश्वास ठेवला? सुमित्रा मात्र न ऐकल्यासारखं करत असते आणि ती वातीही ओळवत असते. तर आजी ही जोरात ओरडते की सुमित्रा, अगं काय बोलतेस, मी लक्ष दे का? डोळ्याबरोबर कान सुद्धा तुझे बंद झालेत का? अगं त्या जानकीने सारंगकडून सगळे काही हक्क काढून घेतले, त्याला रस्त्यावर आणलं, भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था केली आणि तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही का? तर सुमित्रा म्हणते की कशाला काय वाटेल मला, हे बघ तिने जे काही त्याच्याकडून घेतले ना ते फक्त तिच्या नावावर नाही केलं, जानकीने ते सर्व काही माझ्या नावावर केले. तेव्हा आजी म्हणते की हो, पण अगं त्याच्याकडे काय राहिलं, काहीच नाही, तो फकीर झाला. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जेव्हा माणूस सगळं काही गमावतो ना तेव्हाच त्याला कुठे शहाणपण येतं. तेव्हा आजी म्हणते की छे छे, त्या जानकीमुळे मायलेकामध्ये मात्र अशी मोकळी फूट पाडलेली आहे. सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई तू काही असं बोलू नको, माझ्यात आणि सारंग मध्ये जानकीने फूट नाही पाडलेली, ती फूट पाडली ना ती ऐश्वर्याने सारंगचे कान भरले आणि सारंगने सुद्धा नको त्या गोष्टी तिचं ऐकून केल्या. या घराला मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी नरकात ढकललं. आजी म्हणते की असं का, परंतु नानासाहेबांना जिन्यावरून ढकललं त्याचं काय? त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं ज्या काळी सारंग त्या ओवीवर इतकं प्रेम करत होता, परंतु आता ओवी घरात इतक्या दिवसातून आली परंतु तिला साधं तो फेस सुद्धा नाही करू शकत. आणि हे बघ ना, ओवीवरून आठवलं मॅडम आहेत तरी कुठे? तेव्हा आता जानकी खुशून म्हणते तिच्या लाडक्या नाना आजोबांजवळ. बऱ्याच दिवसातून आजी आणि आजोबा वाटायला आले, मग कसे असे सोडेल ती? आणि आता मात्र रोल त्यांचा चेंज झाला की अगोदर आजी आणि आजोबा नातीला गोष्ट सांगायचे, परंतु आता मात्र नात त्यांना गोष्ट सांगते. बरं मी आले, मला एक काम आठवलं, म्हणून जानकी घाईने बाहेर जाते. पर्यंत बाहेर आजी म्हणते की अगं नानासाहेबांना जिन्यावरून ढकलण्याचं महाघोर पाप आहे ना, ते जानकीने केलेलं आहे, हे विसरू नकोस. तुझ्या नवऱ्यालाही अशी लोळापांगळ्याची अवस्था करणारी ती जानकी आहे, बरोबर ना? असं जेव्हा आता जानकीवर आरोप होतात तर लगेच जानकी बाहेर येते. आजीला म्हणते की हो आजी अगदी बरोबर आहे. आणि जानकी म्हणते की नानांच्या या अवस्थेला जर मी जबाबदार असले तर नानांना बरं करण्याची जबाबदारी सुद्धा माझी असेल आणि मला पूर्ण खात्री आहे की आपले नाना लवकरच बरे होते. आणि जो काही तिच्या हातामध्ये आयुर्वेदिक काढ्याची
बाटली असते तर ती सुमित्राला दाखवते आणि हा काढा दररोज जर घेतला तर नाना हळूहळू बोलायला सुद्धा लागते। तेव्हा आता सुमित्रा खुश होते आणि काय सांगते, जानकी हे पहिल्यासारखं बोलायला लागतील का असं जानकीला विचारते। तेव्हा आता जानकी म्हणते की नाना नुसते बोलणार नाही, परंतु नानांना जिन्यावरून कोणी ढकललं स्वतः मात्र नानाच सांगते। तेव्हा आजी लगेच घाबरते आणि जानकीच्या हातातील ती बाटली आहे तर ती ओढायला सुरुवात करते की बघू। तर जानकी म्हणते की हळूच। आजी काय करतात तुम्ही, ही काचेची बाटली आहे आणि जर फुटली तर, आणि हा काढा किती मुश्किलीने मी मिळवलेला आहे। तेव्हा आता आजी म्हणते की काय ग, कुठून आणलंस? तर जानकी म्हणते की माझ्या ओळखीचे एक वैद्य आहेत आणि त्यांनी मला या काढ्याबद्दल सांगितले आणि इंटरनेटवर सुद्धा मी सर्च केलं, बऱ्याच जणांना या काढ्याबद्दल माहिती आहे। खरंच हे गुणकारी औषध आहे, खूप लोकांना याचा फायदा झाला, अगदी मुश्किलीने हा काढा मी मिळवलेला आहे। तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की खरंच जानकी तुला सगळ्यांची काळजी आहे, तू एक काम कर, आजपासूनच यांना हा काढा दे। तेव्हा जानकी म्हणते की आई केली सुद्धा, सुरुवात केली, उद्यापासून मात्र तुम्ही द्या, परंतु मी मात्र लक्षात ठेवे आणि तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा आणि मी हा काढा नाना जिथे झोपतात ना त्याच्या बाजूच्या टेबलवर तेथे ठेवते। त्यानंतर आता इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो की तुम्हाला भूक लागली असेल आणि चला मी तुमच्यासाठी कटाची आमटी घेऊन येतो, नाहीतर पुरणपोळी असेल पुरणपोळी घेऊन येतो। ऐश्वर्या आता खूपच भडकते, खड्ड्यात गेली तुमची ती पुरणपोळी आणि ती कटाची बोगस आमटी सुद्धा मला नकोय, फेकून द्या। तर सारंग म्हणतो की मग नक्की तुम्हाला काय हवं आहे? तर ऐश्वर्या म्हणते की मला पिझ्झा हवा आहे। तेव्हा सारंग म्हणतो की पिझ्झा आणि मी कुठून आणू, कारण एकही पैसा माझ्या अकाउंट मध्ये नाही आणि आत्ताच मला मेसेज आलेला आहे की सौमित्र दादाने सगळे काही जे पैसे माझ्या नावावर होते अकाउंटला ते सर्व काही आईच्या नावावर ट्रान्सफर केले, 0 बॅलन्स आहे, मग मी पिझ्झा कुठून आणू? तर ऐश्वर्या म्हणते की मग भीक मागा आणि भीक मागून जे पैसे येतील त्यातून मला पिझ्झा घेऊन या, जे काही होते ना सगळं काही तुमच्यामुळे होते। तेव्हा आता लगेच जे काही गेलेलं आहे ते तुमच्यामुळे गेलं। तर आजी म्हणते की अगं गेले नाही तर लवकरच जाईल सुद्धा। आजी ही लगेच आता हे सांगण्यासाठी ऐश्वर्याकडे रूम मध्ये येते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आल्या पनवती लावण्यासाठी। आजी म्हणते की अगं पनवती नाही, छानपैकी मी माहिती घेऊन आले आणि त्या काढ्याबद्दल आता आजी लगेच ऐश्वर्याला सांगते। तेव्हा ऐश्वर्या वैतागून म्हणते की मग मी काय करू, नाचू का? तर आजी म्हणते की अगं नाचतेस कशाला, तुझी तर कंबर दुखते। जानकीने हे सांगितलं की नानांनी जर तो काढा घेतला तर तो असे फटाफट बोलायला सुरुवात करते। ते ऐकून तर ऐश्वर्याचा पूर्णपणे पायाखालची जमीन सरकते। तर सारंगला आनंद होतो। सारंग म्हणतो की आजी अगं काय सांगते, आणि नाना जर बोलायला लागले तर ते अगदी बोट दाखवून सांगशील, त्यांना बोट दाखवून सांगायची गरज नाही, परंतु तोंडाने ते सांगतील की त्यांना जिन्यावरून त्या जानकीने ढकललं होतं म्हणून। तेव्हा ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि ती लगेच सारंगला पैसे काढून देते की सारंग हे पैसे घ्या आणि ह्या 500 रुपयामध्ये जो काही पिझ्झा येईल तो घेऊन या। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुमच्याकडे पैसे होते मग तुम्ही मला, तर ऐश्वर्या आता जोरात म्हणते की पिझ्झा घेऊन या। तर हा नंदी बैलासारखा सारंग लगेच निघून जातो। तोपर्यंत आता ऐश्वर्या आजीला लगेच जवळ बोलावते आणि आजीला म्हणते की तुम्ही काही जरा क्रॅक आहात का, तुम्हाला काय गरज होती सारंग समोर सगळं काही बोलायची, म्हणून ती मुद्दाम सारंगला काढून देते। तर आजी म्हणते की अगं पण त्या जानकीने काढा आणला, त्याचं काय करायचं बरं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी काय करणार, कंबर दुखते माझी। तेव्हा आता ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की गप्प बस, नाटकी ढोंगी कुठली, काही तुझं कंबर नाही दुखत। तर ऐश्वर्या म्हणते की हे तुम्हाला माहिती आहे परंतु घरच्यांना याबद्दल नाही माहिती आणि त्यांना जर हे कळले तर ते मला खोलीतून बाहेर काढतील आणि जर नाना हा काढा पिऊन बरे झाली तर मला घराच्या बाहेर काढतील, असं आता ऐश्वर्या पुटपुटते। आजी म्हणते की काय ग, काय बडबड करते? आजी विचारते की आता काय करायचे? तर ऐश्वर्या म्हणते की जेथे मी तेथे तुम्ही आणि ते औषध आपल्याला मिळून गायब करायचं आणि त्या जानकीने जर जो काढा नानांना दिला तर त्याने नानांचं काही बरं वाईट झालं तर मग ते औषध कुठे आहे ते मला सांगा। तर आजी म्हणते की ते नानांच्या खोलीत आहे। ऐश्वर्या म्हणते की हे बघा नाना तर कायम झोपेत असतात, मग तुम्ही त्यांच्या खोलीमध्ये जा आणि आई मात्र त्या ओवीला गोष्टी सांगण्यात ह्या मग्न असतात, म्हणून तुम्ही ते औषध इकडे घेऊन या आणि ते औषध फेकून द्या। तेव्हा आता आजी म्हणते की नको, मी नाही करत हे, आणि बघितलंच ना आपला अगोदरचा प्लॅन कसा असा भस्म झाला आणि फसला। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो तुमच्याचमुळे फसला, परंतु आत्ताचा प्लॅन वर्क होईल, तुम्ही नका काळजी करू, मी नाही करणार असं आजी आता स्पष्ट शब्दात उत्तर देते। तर ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही जर माझं हे काम नाही केलं तर माझ्या प्रत्येक कारस्थानामध्ये मला मदत करायला तुम्ही होता हे सर्वांना सांगेल।
सोबत तुम्हाला हे घर सोडावं लागेल, विचार करा मग नक्की तुम्हाला काय करायचं ते. तेव्हा आता आजी तर खूप घाबरते आणि ऐश्वर्याला म्हणते की काय ग, तू मला धमकी देतेस का. आजी म्हणते मला धमकी देतेस, बरोबर तुझं आता काम करतेस म्हणून ती बाहेर जाते. म्हणून आता लगेच रात्र होते तर सुमित्रा आणि नाना झोपलेले असतात. आजी लगेच रूम मध्ये येते आणि तेथे मात्र ती काढ्याची बॉटल ती शोधत असते आणि आता मात्र आजी ती काढ्याची बाटली त्या टेबलवरून उचलते आणि जायला निघते. परंतु तोच जानकी रूम मध्ये येते आणि लाईट ऑन करते. तेवढ्यात आता आजीच्या हातातून घाबरूनच ती बॉटल खाली पडते. त्या आवाजाने मात्र आता सुमित्रा आणि नाना या दोघांना जाग येते. तर जानकी आता आजीला रंगे हात पकडते. तेव्हा सुमित्रा ही जोरात आई असं ओरडते तर आजीची आणखीनच घाबरगुंडी उडते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आजीला घेऊन जानकी ही ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते आणि काय ग, आजीच्या खांद्याला खांदा लावून तू अगदी गोळ्या झाडत होती तर मी आणि आईंनी आजीला रंगे हात पकडले आणि हे सर्व काही आता सारंगला सांगते. सारंग म्हणतो की म्हणून ऐश्वर्याने आजीला तो काढा गायब करायला लावला. तर जानकी म्हणते की हो सारंग भाऊ, आणि आता तरी समजून जा की नाना बरे होऊ नये हे कुणाला वाटते. त्यानंतर आता अवंतिका, सौमित्र आणि ऋषिकेश जानकी एकमेकांशी बोलत असतात. अवंतिका म्हणते की दादा आपल्याला ऑफिस सुरू करावे लागेल. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की ऑफिस कशाला, जे काही ऑफिस आहे तर दादा ते लिगली तू ताब्यामध्ये घे आणि वहिनी तू सुद्धा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की माझ्यासाठी फक्त एकच कंपनीचं नाव असेल, जानकी एंटरप्राइज कंपनी. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.